रोलिंग ऍक्शन. दादा, आपलं स्वागत आहे नमस्कार. विवेक गाभाडे पॉडकास्टवर. धन्यवाद. आपण आपले 4th गेस्ट आहोत. सुरुवात आहे आपली आणि तुम्ही मला सपोर्ट करताय त्यासाठी थँक्यू. कारण मी थोडेसे रिजेक्शन्स पण फेस केलेत दादा. मी तुम्हाला मेसेज केला Instagramवर आणि तुम्ही डायरेक्ट रिप्लाय दिला आणि आज आपण पॉडकास्ट करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कसं वाटतंय? धन्यवाद. पहिले तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे, कारण की एखादा माझ्या शहरातनं म्हणजे धुळे शहरातनं एखादा तरुण काहीतरी या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचं स्वतःचं जर स्थापित करायचा प्रयत्न करत असलं, त्याला माझं काम आहे, कर्तव्य आहे की ते तुम्हाला मदत करायला पाहिजे. आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे ज्याला तुम्ही तुमच्या चॅनलवर इन्व्हाइट केलंय. तर जर सुरुवात माझ्यापासून होत असेल तर चांगलीच व्हायला पाहिजे. या हिशोबाने मी तुम्हाला हो बोललो. दादा, आपण सुरुवात करू. मला थोडं तुमच्या ना चाइल्डहुड बद्दल सांगा. म्हणजे तुम्ही म्हणजे सुरुवात करून सांगा की तुम्ही कुठून शिक्षण घेतलं, कुठं जन्म झाला तुमचा, कॉलेज कुठून घेतलं आणि आपण तिथून सुरुवात करू. माझ्या बालपणामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर माझ्या बालपणाची सुरुवात ही माझ्या वडिलांच्या बालपणापासून करावं लागेल. अच्छा. कारण की ज्यांचा मी सुपुत्र आहे या धुळे शहरालाचे ते नामांकित व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी 2 वेळा धुळे शहराचं महापौरपद भूषविलं आहे. ते श्री प्रदीप नानासाहेब करपे यांच्या जर आज त्यांच्या टाईमातले जे त्यांच्या काळातले जे जुने मित्र आहेत, ते ज्यावेळेस सांगता की बाबा त्यांनी काय संघर्ष केला आहे, त्यांचा जो काळ होता, त्या काळाच्या अनुसराने मग माझं बालपण गेलेलं आहे. आज बघायला गेलो तर नानांचं जे म्हणजे माझ्या माझ्या जन्मापासूनची वेळेचं जो काही काळ होता तो फार संघर्षमय होता आणि त्या संघर्षातनं मी तयार झालेलो आहे. माझ्या वडिलांचा संघर्ष मी बघितला आहे. वडिलांनी केलेले कष्ट मी बघितले. त्यांनी केलेला संघर्षाच्या हेतून त्यांना आलेला अपयश पण मी बघितलंय, त्यांना आलेलं यश पण मी बघितलंय. ह्याच्यातनं मी तयार होतो. जसं माझा आता माझा जन्म हा गल्ली नंबर 7 मध्ये झालेला आहे. गल्ली नंबर 7 मध्ये आमचं जुनं घर होतं. तिथे माझा जन्म झाला आहे. माझे माझे मामा नाशिकचे आहेत. प्लस त्याच्यानंतर मग हळूहळू नानांच्या जसं जसं समजायला लागलं, तसं जसं कळायला लागलं की बाबा राजकारणात माझे वडील आहेत. माझं शिक्षण हे साध्वी प्रीती सुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल इथे झालेलं आहे. मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे. प्लस माझं शिक्षण त्यानंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे, MBA कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे मी मास्टर डिग्री घेतलेली आहे. इंजिनिअरिंग कुठे झालं आपलं? माझं धुळे येथेच झालेलं आहे इंजिनिअरिंग. आत्ताचे जे आमदार आहेत ग्रामीणचे रामदादा बदाने यांचं जे कॉलेज आहे गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज, तिथून मी इंजिनिअरिंग केलं आहे. आणि MBA? आणि MBA मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमधनं केलं आहे. अच्छा. मला एक सांगा, आणि खरं तर इंटरेस्टिंग आहे खूप आहे गोष्ट. तुम्ही एका राजकीय परिवारामध्ये जन्म घेतलेला आहे आणि खरं तर राजकीय परिवारामध्ये जितके लोक जन्म घेतात त्यांना असं समजलं जातं की त्यांची जी लाईफ असते ती खूप प्रिव्हिलेज लाईफ असते, म्हणजे सगळं भेटतं त्यांना. सो तुमची लाईफ कशी होती? म्हणजे जेव्हा तुम्हाला समजायला लागलं, जेव्हा तुम्हाला म्हणजे थोडंसं समजायला लागलं राजकीय आपले वडील इतके मोठे आहेत, राजकीय राजकारणमध्ये आहेत. सो तुमची फिलिंग म्हणजे तुम्हाला कसं वाटत होतं? लाईक हाऊ डू यू फील? नाही, वडील जरी राजकारणात होते, पण त्यांनी मला कायम त्यांचे संस्कार होते की बाबा आपण गरिबीतून मोठं झालोय. मोठं म्हणजे अजून पण नाही, पण मोठं होतोय. आपण कुठेतरी वाटचाल चांगली करतोय. तर ह्या दिवसांची जाणीव तुला हवी. त्या दिवसाची जाणीव तुला पाहिजेल. बाबा मी चारा विकलाय, मी ट्रक चालवली आहे. मी क्लीनर म्हणून गाडीवर काम केलेलं आहे. माझं आयुष्य एकदम ह्याच्यातनं गेलं असल्यामुळं. तर मग त्याचं तुला जाणीव पाहिजेल. त्यामुळे मी कधीच कोणाशी वाईटपणा केला नाही, कधी कोणाला वाईट बोललो नाही. माझ्या वडिलांनी जे संस्कार दिले त्या हिशोबानेच मी चालत आलेलो आहे. आणि गरिबी मी पण बघितली. म्हणजे मी असं तुम्हाला सांगतो भरपूरशे वर्ष काही काळ असे होता का त्यावेळेपर्यंत आपली परिस्थिती खराब होती. पण हळू मेहनत शेवटी म्हणताना आयुष्यामध्ये मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही. ते वडिलांची मेहनत होती, त्यांना हळू सर्व देवाने देत गेला. त्या हिशोबाने हे सर्व बघत असल्यामुळे मला त्या गोष्टींचं कधी हे नाही वाटलं का बाबा लाईफ एकदम लक्झरियस लाईफ पाहिजे, हे एकदम चांगल्या ह्याच्यात राहायला पाहिजे. मी मातीतला माणूस म्हणून स्वतःला समजतो. मी मातीतलाच आहे. मी मातीतल्या माणसासारखाच राहणार. गरीब बी माझा, श्रीमंत बी माझा, मध्यमवर्गीय बी माझा. या हिशोबाने मी काम करत असतो. आणि गरिबाच्या घरात मी गरीब होऊन जातो. जमिनीवर बसून जेवायला बसतो. श्रीमंतांनी जर डायनिंग टेबलवर बसवलं तर मी डायनिंग टेबलवर बसतो. दादा, आपले जे वडील आहेत प्रदीप नानासाहेब करते, ऍक्च्युली ते महापौर राहिलेले व्यक्ती आहेत. सो तुम्हाला एक
सुपिरियर फील होत नाही का? म्हणजे जितके मी खासदार, आमदार किंवा जे मोठ्या लेवलचे लोक आहेत त्यांच्यासोबत मी जेव्हा हे करतो, संवाद करतो, तेव्हा एक गर्वपणा त्यांच्या म्हणजे बोलण्यामध्ये हे असतं. मग तुम्हाला असं कधी फील झालं नाही का? लाइक झालं तर असेल केव्हा ना केव्हा? बघा, शेवटी माणसाच्या शरीरामध्ये देवाने 9 रस पाठवले. 9 रस म्हणजे तुमचा राग येणं स्वाभाविक आहे, तुमचं हसणं स्वाभाविक आहे, तुमचं रडणं स्वाभाविक आहे. तसं इगो हा पण एक स्वाभाविक आहे. तो बरोबर. कुठेतरी कोणत्याही माणसाला येतो. तो चांगल्या माणसाला पण येतो. म्हणजे एखादा जर भीक मागणारा माणूस असेल, त्याच्या मनावर जर त्याला भीक नसेल घ्यायची, तर त्याचा तो बी इगो दाखवतो. मला नाही घ्यायचं तुझ्याकडून. हा इगो हा फॅक्टर असतो, हा प्रत्येकाचा असतो. तो यायला पण पाहिजे वेळोवेळी, तो नाही पण यायला पाहिजे. ते आपल्यावर आहे कसं कुठे यायला पाहिजे तो. त्यामुळे या गोष्टी तर देवाने दिल्या, त्या यायलाच पाहिजे. तर त्या ज्यावेळेस व्यक्त करायच्या त्यावेळेस करायच्या. हं. राजकारणमध्ये खूप इगो हर्ट होतो लोकांचा. मी खूप बघितलेलं, लोकांनी बघितलेलं आहे. सो तुमच्या जीवनामध्ये कोणता एक असं एक घटना झालेली असेल, जी तुम्ही सांगू इच्छिता? आणि पण नंतर तुम्हाला वाटलं, की "अरे यार, हे चुकीचं केलं आपण. याच्यामुळे आपल्या राजकीय म्हणजे जे काही आपण वडिलांनी आपलं केलेलं आहे, नुकसान नको व्हायला." असं तुम्हाला कधी वाटलं का? आतापर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं असतं, का मी कोणाचं मन दुखेल किंवा कोणाला राग येईल, असं फार जास्त टाळतो का बाबा माझ्याकडून अशा काही घटना नको व्हायला. पण आता कदाचित काय असतं ज्यावेळेस लोकांना आपल्याकडून अपेक्षा असतात, या समाजाला अपेक्षा असतात, का बाबा कुठेतरी 2 लोकांच्या वादामध्ये हे आपल्याला न्याय देऊ शकतात. तर शेवटी मनुष्याकडनं कधी-कधी चुका होत असतात, कधी-कधी चांगल्याही गोष्टी घडतात. तर या गोष्टीमधनं काही चूक झाली असेल, त्यानंतर त्याचा पस्तावा आला असेल, तर ते ना स्वाभाविक आहे का आला मला पस्तावा झाला. पण मग मी कोणाला तरी चांगलंच करायचा प्रयत्न केला आहे. मी कधी कोणाचा वाईट करायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं कधी-कधी निर्णय घेताना चूक होते. म्हणजे सर्व व्यक्ती असतात, कोणाला 2 गट असेल, एकाला सांभाळण्यामागं एक दुखवला जातो. बरोबर. दुसऱ्याला सांभाळण्यामागं पहिला दुखवला जातो. तर या गोष्टी पण आता आयुष्यात होत असतात, सामाजिक क्षेत्रात होत असतात, राजकीय क्षेत्रात होत असतात. त्यामुळे मग या गोष्टी झालेल्या पण असतील आणि त्याच्यानंतर मला जसं जाणीव झाली, त्याची मी दिलगिरी बी व्यक्त केलेली आहे. दादा, आता तुम्ही 2 समाजाची गोष्ट केली. सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे हा, मराठा विरुद्ध ओबीसी. खूप गाजलेला टॉपिक आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणला बसले. हैदराबाद या त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यात आलं. आता ओबीसींचं असं म्हणणं आहे, की मराठे बळजबरीने आमच्या याच्यामध्ये घुसताय. तुम्हाला हे किती योग्य किंवा किती चुकीचं वाटतं हे आरक्षण दिलं? बघायला गेलं तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे. नाही, नाही असं नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या गोष्टी सोडवण्यासाठी फार अभ्यास लागतो. आणि ह्या गोष्टीचा जर मी पूर्ण अभ्यास नाही केला असल्यामुळे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि याला सोडवण्यासाठी राज्यकर्ते, राज्य शासन आहे, सरकार आहे किंवा मग केंद्रात असेल, विरोधी पक्षनेते सुद्धा याला तेवढेच जबाबदार आहे. कारण की ते सुद्धा काही काळात सत्तेत होते. बरोबर. हा प्रश्न वर्षानुवर्ष चालत येतोय. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणतो ना आपण काही बाबतीत असलेले आयोग असतील जे सरकारने स्थापित केलेले, ही लोकं आहेत. हे त्यांच्या लेव्हलला व्यवस्थित काम करत आहेत आणि कुठे ना कुठे सर्वांनी एकत्र येऊन हा विषय तोडगा काढला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आता ह्याच्यात मी जास्त काही बोलणं हे माझ्या याला काही पटत नाही, बुद्धीला पटत नाही. पण सर्वांना लोकशाही आहे, सर्वांना त्याचा अधिकार आहे मांडण्याचा. तसं मराठा समाजाने पण मांडायला पाहिजे, त्यांना पण मिळायला पाहिजे, ओबीसींना पण मिळायला पाहिजे, ओबीसींचं पण नुकसान नाही व्हायला पाहिजे. अशा हेतूने सर्व सरकारने नियोजन करायला पाहिजे आणि ते करतायत. त्याबद्दल आम्ही जर जे त्याच्यासोबत सहमत आहोत. दादा, आता मला सांगा, की तुम्ही एक युवा नेते आहात आणि तुमचं राजकीय जीवन मला वाटतं आता सुरूच झालेलं आहे. सो आता निवडणुका येत आहेत महानगरपालिकेची. मला वाटतं डिसेंबर-जानेवारीमध्ये आपल्या निवडणुका आहेत. सो उभं राहण्याची तुमची तयारी आहे का? आता विषय असा आहे, की जर मी पहिलं असं सांगू इच्छितो, का मी आत्तापासून सुरुवात नाही केली आहे. मी ज्यावेळेसपासून मला कळायला लागलं त्या वेळेसपासून मी या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व चळवळीमध्ये मी ॲक्टिव्ह आहे. बघायला मी लहानपणापासूनच ॲक्टिव्ह आहे. मी प्रत्येक समाजाचा कार्यक्रम असेल, कोणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा कुठल्याही शैक्षणिक गोष्टींचा असेल, विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असेल, तर मी सर्वांकडे जात येत असतो. आणि मेन म्हणजे राजकारण हा
युवा नेतृत्व म्हणून नाही लढायचं आहे मला, तर मला एक कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून या राजकारणाला समोर जायचं आहे. तर माझी हीच इच्छा आहे का मी जर राजकारणात येतोय तर मी एक सेवक म्हणून काम करायची इच्छा व्यक्त करून येतोय आणि मला त्याच हिशोबाने काम करायचं आहे. आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत जर मला पक्षाने संधी दिली, तसं तर मी तयारी करतोच आहे, तर मी 100%ने 1000% माझ्या कार्याच्या बळावर ही निवडणूक लढवेल आणि ती जिंकेल सुद्धा. दादा, तुमच्या हिशोबाने एक युवा नेता कसा असावा, म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण असावे, काही वैशिष्ट्य असावे की जेणेकरून तो जनतेला गुलाम नाही पण सेवक म्हणून त्यांची सेवा करेल? माझ्या मते युवा नेता ही व्याख्या चुकीची आहे. युवा नेता नसून कुठलाही युवक जर एखादा राजकारणात येतोय तर त्याने आधी जनतेची सेवा करण्याचं त्याचं काम आहे. त्याने जनतेमध्ये जाऊन त्यांना अडचणी काय त्याची माहिती घेण्याचं काम आहे आणि त्या अडचणींवर तो कसं मात मिळवतो, त्या अडचणी कशा त्या सोडवतो, ह्या ज्या दिवशी तो सोडवेल, तो पहिले तो कधी सोडवू शकतो तर त्याला पहिले आधी कार्यकर्ता बनावं लागेल, त्याच्यानंतर त्याला सेवक बनावं लागेल. त्याची सेवा करून ज्यावेळेस तो एक 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 टप्पा वर जाईल त्याच्यानंतर तो आपोआप युवा नेता होईल किंवा नेता होईल. जे काही होईल ते नंतर नेता हा शब्द नेता कधी तयार होतो, त्या नेत्याच्या अंगात जर कार्यकर्ताच नसेल, तो एखाद्या तळवळीतनं भट्टीतनं तयार झालाच नसेल तर तो नेता होऊ शकत नाही. आणि तो डायरेक्ट जो नेता होतो ना तो जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे पहिले तुम्ही कार्यकर्ता व्हा, पहिले तुम्ही समाजसेवक व्हा, तुम्ही एखाद्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करा, लोकांशी नाळ जुळा, लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या सोडवा. ठीक आहे, सगळ्यात सुटतील असं नाही, जे जे काही तुम्हाला सोडता येईल त्या सोडा. तर ह्या गोष्टी जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत तुम्ही नेता, युवा नेता नंतरचा भाग आहे, तो त्याच्या नंतरच बनणार. पहिले तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्ही किती लॉंग टर्म चालू शकतात. दादा, मला सांगा आता की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये लहानपणापासून तुम्ही सांगितलं आहात, सो तुम्हाला प्रेरणादायी व्यक्ती तुम्हाला कोण वाटतं, म्हणजे इन्स्पिरेशन की एक रोल मॉडेल तुम्हाला कोण वाटतं? रोल मॉडेल म्हणजे बघा, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणावर तुम्हाला वेगवेगळे लोक भेटतील. बरोबर. काही चांगले अनुभव देतात, काही वाईट अनुभव देतात. तर काही जे चांगले अनुभव देणारे प्रत्येक प्रेरणादायी आहे माझ्यासाठी. जे माझे म्हणजे आई वडील असतील ते होते म्हणून मी इथपर्यंत आलो. त्यामुळे सर्वात पहिले प्रेरणादायी ते, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, आता तुम्ही समजा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर तिथे तुम्हाला कोणी मदत करत असेल तर तुमच्यासाठी प्रेरणादायी, कारण तो तुम्हाला प्रेरणा देतो पुढे चालायची. सोबत राहणारे मित्र प्रेरणादायी आहे, तुम्हाला व्यवसायामध्ये मदत करणारे प्रेरणादायी आहे. आता मी राजकारणात येत असेल तर माझं प्रेरणादायी म्हणजे म्हटलं, आता बघा, जिवंत उदाहरण, जो देशाला आज 3ऱ्या जे PM झालेत, या देशाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, हे या देशाला विश्वगुरू बनवण्याच्या मार्गावर आहे. याच्या एवढा या देशाचा मी नागरिक आहे, या भारत मातेचा मी सुपुत्र आहे. या भारत मातेला, या देशाला ते कुठेतरी विश्वावर नेण्याचं काम करतायत, तर ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्लस ज्यांच्याकडून राजकारणाचा आम्ही धडा शिकलो, ज्यांच्या तालमीत तयार झालो, असे आमचे नेते गोपीनाथजी मुंडे हे प्रेरणादायी आहे. प्लस पंकजाताई मुंडे प्रेरणादायी आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, ज्यांनी यशस्वीपणे आपला कार्यकाळ गाजवला आणि अजून पण ते काम करतायत, देवेंद्रजी फडणवीस, ते माझे प्रेरणादायी आहे. प्लस ज्या परिवारातनं मी येतो, आता ज्या ज्या संघटनेतनं मला मदत होते, त्या संघटनेतले सर्व माझे सहकारी माझे प्रेरणादायी आहे. म्हणजे प्रेरणा घेण्यासाठी तुम्हाला असा एका व्यक्ती नाही आहे, प्रेरणा घेण्यासाठी तुम्हाला हजारो व्यक्ती असतात जे तुम्हाला आयुष्यामध्ये मदत करत असतात. ते सर्व तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे. दादा, तुमचा परिवार म्हणजे करपे परिवार आणि मुंडे परिवार हे खूप जवळचे संबंध आहेत, तर थोडं त्याच्याबद्दल मला सांगा. करपे परिवार आणि मुंडे परिवार, आज आम्ही राजकारणात आहे तर फक्त मुंडे परिवारामुळे आहे. कारण की वडील माझे कॉलेजला GS असताना विद्यार्थी दशकात गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या संपर्कात आले. युवा मोर्चाचे त्यावेळेस मुंडे साहेब ABVP युवा मोर्चा हे काम बघत होते. त्यानंतर वडिलांना कॉलेज झाल्यानंतर युवा मोर्चा या धुळे शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर हळूहळू त्यांची राजकारणात एंट्री झाली. ते फार कमी वयात कॉलेज जीवनातनं बाहेर आल्या ते नगरसेवक झाले. या धुळे शहरात ज्यांचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही, त्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने एवढं मोठं पद दिलं, तर त्या पार्टीच्या कायम आम्ही ऋणी राहू आणि त्या पार्टीसाठी कायम आम्ही काम करत राहू. आणि या पार्टीमध्ये येण्याचं कारण हे एकमेव गोपीनाथजी मुंडे साहेब होते. त्यामुळं मग मुंडे साहेबांनी नानांना त्यांच्या मुलासारखंच कधी म्हणजे मानलं होतं. त्यांना वागणूक बी मुलासारखी दिली. जिथे जिथे त्यांना जायचं असेल तिथे नाना सोबत राहायचे.
आयुष्यातले नानांनी 35 वर्ष गोपीनाथजी मुंडे साहेबांना दिले. म्हणजे निष्ठा काय असते ही आमच्या परिवाराकडनं शिकायला पाहिजे. कारण की आज रात्र बदलली का नेता बदलतो, दिवस उगला का दुसरा नेता पकडला जातो. बरोबर. आज आम्ही मुंडे साहेबांसोबत तेव्हा पण होतो, आता पण आहे, आणि आज ते आमच्यामध्ये नसले पण तरी आमची निष्ठा त्यांच्यासोबत कायम आहे. दादा, आपले जे वडील होते ते महापौर आहे आणि कुठं ना एक लोक असं म्हणतात की भाजपा विरोध तर करते घराणेशाहीची, हम्म. पण स्वतः त्यांच्या पार्टीमध्ये खूप म्हणजे MP चा मुलगा कुठं ना कुठं पार्टीमध्ये मोठ्या पदवर आहे आणि तुमचं पण आता मला थोडं तेच वाटतंय. सो थोडं मला ते समजवा. नक्कीच नक्कीच. हे बघा काय असतं, राजकारणाच्या पलीकडे बी एक विषय आहे ज्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे. ते आपल्या ॲटमॉस्फिअर, आपल्या आजूबाजूला ते घडत असतं, ह्याच्याकडे आपण बघत नाही. पण राजकारणाकडे आपण का बघतो? एक तुमच्या आसपासला एखाद्या ज्येष्ठ चांगल्या डॉक्टरांचा मुलगा पण डॉक्टर असतो, इंजिनियरचा मुलगा पण एक चांगला इंजिनियर बनतो, एका चांगल्या वकिलाचा मुलगा सुद्धा वकील बनतो. मग या राजकारणीच्या व्यक्तीचा मुलगा मग राजकारणी का नाही बनू शकत? जर त्याच्यात गुणवत्ता असेल तर. जर गुणवत्ता नसेल त्याच्यात, तर लोक त्याला त्याची जागा दाखवून देतात. पण जर तो पोटेन्शियल असेल, तो कॅपेबल असेल, तर त्याला पुढे राजकारणात येण्यापासून कोणी थांबवू नाही शकत. त्याला जर त्याची मर्यादा माहिती आहे, त्याला त्याचं लिमिटेशन माहिती आहे, त्याला काम करायची त्याच्यात तेवढं ताकद आहे, तो जर लोकांशी जुळत असेल, तर मग त्याला घराणेशाहीचा काय विषय येतो? बरोबर. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो. तर मग एका राजकीय व्यक्तीचा मुलगा राजकारणात का नाही येऊ शकत? मग त्याने व्यवसाय करायचा का? जर त्याच्यात गुणवत्ता असेल तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे पण तर चुकीचं आहे ना, बरोबर? आजूबाजूला आपल्या चालतं का नाही डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, त्याचे वडील फार चांगले डॉक्टर होते, हा पण चांगला डॉक्टर आहे. वडिलांच्या मागे जर ते चांगले राजकारणी असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे असेल तर, आणि जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून जर मी राजकारण, समाजकारण हेच बघतोय आणि त्याचीच जर मला आवड असेल, तर मग त्याला थांबवू नाही शकत तुम्ही. खरं तर आपल्याला 2 पॉईंट सुटले झाला. त्यासाठी माफी मागतो मी. पहिला पॉईंट म्हणजे तुम्ही ऍक्टिंग सुद्धा केलेली, ऍक्टिंग स्कूलमध्ये तुम्ही ऍक्टिंग शिकलेले आहेत. तर पहिला पॉईंट मला ते सांगा की तुम्ही नेमकी ऍक्टिंग कोणत्या स्कूलमध्ये होता आणि केव्हा शिकली. दुसरा पॉईंट म्हणजे मला तुम्ही हे सांगा की तुम्ही ऍक्टिंग पासून तर राजकारणात म्हणजे कसं तुम्ही एक आले. मी माझं ॲक्टिंग करिअर पण मी माझं केलेलं आहे. मी ॲक्टिंग स्कूलमधनं पास आउट आहे मुंबईतून. मी क्रिएटिंग कॅरेक्टर्स म्हणून जे अंधेरी वेस्टला स्कूल आहे, ॲक्टिंग स्कूल, त्यातनं मी पास आउट झालो आहे. तिथले विद्यार्थी टायगर श्रॉफ असेल, अनुष्का शर्मा असेल, जे विराट कोहलींचे मिसेस आहे आता, फरदीन खान, ऋतिक रोशन, हे तिथले माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर राजकुमार राव असेल, कार्तिक आर्यन आता जे चांगले ॲक्टर आहेत, माझ्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्यासोबत फोटोज आहे माझे. तर यांच्या ज्या तिथून पासआउट झाले तिथून मी शिकलेलो आहे. त्या ॲक्टिंग स्कूलमधून मी पासआउट आहे. आणि मी तुम्हाला बोललो आधीच का मी लहानपणापासून ॲक्टिव्हिटीमध्ये अग्रेसर आहे. अशी कुठली गोष्ट नाही की जी मी केलेली नाही. मी स्पोर्ट्समध्ये पुढं होतो, मी हॉर्स रायडिंग केलेली आहे, मी रायफल शूटिंग केलेली आहे, मी सर्व काही गोष्टी आहेत, मी डान्स केलेला आहे, मी ॲक्टिंग केलेली आहे, मी सर्व काही गोष्टीमध्ये मला ज्या गोष्टी शिकायला आवडतात मी त्या केलेल्या आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीजमुळे मला असं वाटलं मध्यंतरी का चला बाबा, वडील एक नेता आहे तर मी एक अभिनेता व्हायला पाहिजे. म्हणून अभिनेता हा नेतागिरी पण करू शकतो भविष्यात. मग चला एक स्वतःचं काहीतरी नाव करायचं होतं. आता तुम्ही जसं बोलले का वडिलांचं, तुम्ही वडील जसे राजकारणात आहेत त्यांच्या पावलावर तुम्ही राजकारणात येता, एक राजकारणाच्या नेत्याचा मुलं परत राजकारण घराण्याचे, मग हा कुठेतरी भविष्यात प्रश्न येणार होता. म्हणून मी हा एक नवीन रस्ता निवडला होता. काही एखादं स्वतःचं प्रस्थापित स्थापन करून एक स्वतःचं जर करिअर बनत असेल चांगलं, तर मी त्या माध्यमातून यायची तयारी होती माझी. बाबा एखादा तुम्ही राजकारणात बघशाल तर भरपूर सिने अभिनेता राजकारणात आहेत. आमचं राजकारणमध्ये पण अभिनेत्यांचा कोटा आहे. बरोबर. तर मी त्या हिशोबाने मी एक त्या फील्डमध्ये गेलो. तर ते दुर्भाग्य का माझं ॲक्टिंग करिअर सुरू होत असतानाच कोविड आले. त्या 3-4 वर्षामध्ये आपलं सर्व देशच पूर्ण थांबला म्हणण्यापेक्षा एक दिम्म गतीने चालत होता. आणि मग वडिलांनी सांगितलं का बाबा आता इकडे लक्ष द्यायला कोण नाही, तर तुला इथे यावंच लागेल आणि आता माझ्यानंतरचं हे सर्व तुला बघावं लागेल.
त्यामुळे मग मी इकडे आलो तर आता मग फुल फ्लेक्स मी राजकारणातच सर्व माझं काम करतोय सर्व ह्याच्यात. आणि अभिनय ही माझी आवड आहे. मग आपल्या आवड पण आपण जोपासायला पाहिजे. आणि अभिनय करत असताना जे राजकारणात करायचं तेच अभिनेता करतो. राजकारणात पण आता तुम्ही कॅमेरासमोरच आहे, आता पण कॅमेरासमोरच बसलेलो आहे, तर तिथे पण कॅमेरासमोरच जायचं आहे. तिथे पण लोक राहणार आहे, समोर ऑडियन्स राहणार आहे, इथं पण जनता राहणार आहे. ते तिकडे पण जनता राहणार आहे, इकडे पण जनता राहणार आहे. म्हणजे बघायला गेलो तर सर्व सिमिलरच आहे. नेता आणि अभिनेता हे समीकरण पण तुम्ही बघशाल तर सारखंच आहे. तर त्या हिशोबाने का बाबा एक अभिनेता म्हणून मी राजकारणात आलो असतो तर कदाचित अजून चांगल्या मोठ्या याच्यावर गेलो असतो. या हिशोबाने माझी पुढची विजनने ते काम करत होतो. पण ठीक आहे, आता जे काही शेवटी नशिबात असतं, डेस्टिनी असतं, ज्या हिशोबाने मला राजकारणात यायचं होतं त्या हिशोबाने मी येईल. बाकी माझा असं हे सर्व प्रवास होता एक अभिनय करण्याच्या क्षेत्रामध्ये, एक राजकीय क्षेत्रामध्ये, हे असं माझं होतं. दादा आपण आता थोडस राजकारणाकडे येऊ. महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा विषय खूप गाजलेला विषय. राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे एका मंचावर आले. भाजपावर त्यांनी आरोप लावला की भाजपा लहान मुलांवर हिंदी सक्ती करते. मग या गोष्टींवर तुम्ही कसं म्हणजे बघता? विषय असा आहे त्या कुठल्याही गोष्टीचं राजकारण नको व्हायला. भाषा हिंदी, मराठी आज बघायला गेलो तर दोघी भाषा तेवढ्या त्या दर्जाचा आहे. आपण मराठी बोलायलाच पाहिजे, महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठीला तो दर्जा पण मिळायला पाहिजे. पण याच्यावर कुठलंही राजकारण नाही व्हायला पाहिजे, हा माझं मत आहे. आणि राहिला विषय आज तर बाबा मराठी मराठी योग्यच आहे का? मराठी महाराष्ट्रात मराठ्यांची महाराष्ट्राची शान आहे. आणि भाषाचा विषय असेल तर मी जेवढे बी राजकीय व्यक्ती आहेत ते माझे खूप आदरणीय आहेत. असं काही नाही, मी कुठल्याही पक्षाचा असेल, मी कोणावर एवढा टीका नाही करू शकत कारण मी खूप लहान आहे. पण मला त्यांना हेच म्हणायचं आहे तर तुमच्या स्वतःच्या दैनंदिन बोलण्यावरून, तुमच्या दैनंदिन भाषणावरून त्याच्यात पण तुम्ही शेवटी हिंदी शब्द वापरतातच. प्लस तुमचे जे मुलं आहेत ते स्वतः इंग्लिश मिडियम शिकलेत, ते बाहेरच्या देशात शिकलेत, ते स्वतः पण हिंदी शिकलेत. मग ह्या गोष्टीचं राजकारण करणे हे योग्य नाही वाटत मला. हा ठीक आहे, महाराष्ट्रात आज भारतीय जनता पार्टी असेल, म्हणजे जी सरकार आता महाराष्ट्रात आहे त्यांनी म्हणजे मराठीला ही राज्यभाषेचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. तर एवढं जर महाराष्ट्रामध्ये मराठीला एवढं सरकार सांभाळत आहे तर त्याला क्रॉस करणं तुम्हाला, मला नाही वाटत का बाबा दुसऱ्या पार्टीने याच्यावर राजकारण करायला पाहिजे. जे आहे ते सर्व शासन तुम्ही एकत्र बसा आणि तो विषय सोडवा. पण तुमचे कार्यकर्ते, यांचे कार्यकर्ते आपसात भिडू राहिले आणि त्यामुळे राज्याचं वातावरण खराब होतोय, हे नाही व्हायला पाहिजे. दादा भाजपावर अजून एक आरोप लागतो. तो आरोप असा आहे की भाजप धर्माच्या नावावर राजकारण करते. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. दुसरा कुठला धर्म असेल तर तुम्ही मला त्याचं सांगा. हिंदू धर्म हा कितीतरी हजार वर्षापासून हा हिंदू धर्माचं आज नाव आहे. आणि त्या धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म मला नाही वाटत कुठला आहे. असेल, सर्वांचा सन्मान करतो, सर्व लोक आपलेच आहे. पण धर्म जर कुठेतरी त्याला कोणीतरी नुकसान करायचा प्रयत्न करत असेल, जर त्या धर्मावर कोणी आच आणायचा प्रयत्न करत असेल तर त्याचा बचाव करण्यासाठी जर कोणी पुढे येत असेल तर त्याच्यावरनं त्याला दोष देणं हे योग्य नाही. आणि राजकारण ठीक आहे, तुम्ही तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस ते नाही करू शकत. ते जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर चांगलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी कधी कोणाबद्दल विचित्र बोलत नाही. आजपर्यंत कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कुठल्याही धर्माबद्दल विचित्र काही आक्षेपार्ह विधान करताना मला तरी काय कोणी असं दिसलं नाही. सर्वांचे ते रिस्पेक्टच करतात. बाकी सर्व धर्म आपलेच आहे. फक्त एवढं आहे का हिंदू धर्म हा प्राचीन काळापासून आलेला असेल म्हणून त्याची रिस्पेक्ट करणं हे गरजेचं आहे. त्याला जोपासणं हे गरजेचं आहे. कारण की एकमेव आपला भारतीय देश आहे ज्यात सर्वात जास्त मेजॉरिटीने हिंदू राहतात आणि आपली ती ओळख आहे, आपली ती शान आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्माचा जर कोणी त्याला मान सन्मान देत असेल, त्याची बाजू मांडत असेल तर त्याच्यात अयोग्य काहीच नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पण इथे मूर्ती ठेवलेली आहे. हां. यांच्याकडून तसे तर खूप काही आपण शिकतो, आपले आदर्श जे सगळ्यांचे. पण थोडक्यात मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचे
की आपण काय विचार करतो महाराजांबद्दल? महाराजांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण म्हणजे भारतात नाही तर हे पूर्ण जगात हे आयडल म्हणून बघितल्या जातात. आज आपल्याकडं ज्या पद्धतीने महाराजांना जो सन्मान आहे, मान आहे, एक प्रकारचं ते दैवतच म्हणून त्यांना आपण समजतो. आणि आज पण तुम्ही बघा लंडनमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, इव्हन दुबईमध्ये असेल, जापानमध्ये असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तिथे उभारण्यात आलेले आहेत. तर ज्या म्हणजे एका एका काळामध्ये जे व्यक्ती एक नायक म्हणून या जगासमोर आलेत, ते आणि ते भारतीय देशामध्ये, भारतातल्या देशामध्ये ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहे, याचा आपल्याला गर्व नाही तर अभिमान पण आहे, माज पण असंच म्हणायला हवं. तर शिवाजी महाराज यांच्या ज्या लढाया असतील, यांच्याबद्दल जे काही गोष्टी असतील, याचा सर्व तरुणांनी अभ्यास करायला पाहिजे. कारण की महाराज हे फार माझ्या बोलण्यावरून किंवा मी सांगितल्याप्रमाणे समजणं एवढं सोपं रसायन नाही आहे. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि आज आपण जे काही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि शिवाजी महाराजांचे तुम्ही बघा डिप्लोमॅट शिवाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, हे काही जे पुस्तकं आहेत, हे पुस्तकं महाराजांचे तुम्ही जे युवा तरुण पिढी आहेत, यांनी जर वाचलेत तर यांना भविष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला दुसरी युनिव्हर्सिटीमध्ये जायची गरज नाही, ही फार मोठी युनिव्हर्सिटी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठं रसायन आहे. ज्याला कळलं त्यालाच कळलं आणि ज्याने त्याला आत्मसात केलं तो म्हणजे क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. हम्म. दादा, आपण आता परत विषयावर येऊ. थोडं मी मुद्दामून घेतला विषय. विषय असा आहे की भाजपावर अजून एक आरोप लागतो, आरक्षण संपवण्याचा. तुमच्यावर म्हणजे भाजपावर आरोप लागतो, हा खूप मोठा आरोप लागतो. आणि 2024 मध्ये लोकसभाच्या निवडणुकींना आपल्याला हे समजलं. खूप कमी जागा आले, 400 पारचा नारा होता. मला वाटतं 260-70 काहीतरी जागा आले टोटल युतीचे. तुमचं काय म्हणणं याच्यावर? हे बघा, का असतो राजकारणामध्ये काही नरेटिव्ह सेट केले जातात. आता जर आज लोकसभेचं इलेक्शन होऊन वर्षाच्या वर आज उलटलं आहे, तर ज्या काही लोकांनी काही हा नरेटिव्ह सेट केला का बाबा संविधान बदललं जाईल किंवा मग आरक्षण संपवण्यात येईल, तर आज जरी बघायला गेलो तर आम्ही सत्तेत आहोत, आम्ही केलं का असं काहीच नाही केलं. आणि दुसरी गोष्ट काय, ह्या गोष्टी सगळ्या नरेटिव्ह असतात. आणि भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीला मानणारी पार्टी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी पार्टी आहे. त्यामुळे या कुठल्याच गोष्टी ह्या होणार नाही आणि हे स्वतः मोठ्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न इथंच संपून जातो का ज्या बाबासाहेबांनी ज्या घटना लिहिल्यात त्या घटनेच्या आधारितच हा देश चालतो आणि चालत राहील. दादा, तुमच्या हिशोबाने हिंदुत्वाची परिभाषा काय आहे? हिंदुत्व म्हणजे त्याग, हिंदुत्व म्हणजे समर्पण आणि हिंदुत्व म्हणजे सहकार्य. तुम्हाला कुठल्याही हिंदू धर्मातल्या व्यक्तीकडनं कधीही तुम्ही बघशाल जो हिंदुत्वाचं काम करत असेल, तो त्याला कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यातला त्याग केला असेल, त्याने कुठल्या तरी त्याच्या चांगल्या गोष्टींचं समर्पण केलेलं असेल आणि त्याने कुठल्याही आपल्या म्हणजे सोबत असणाऱ्या व्यक्तीला सहकार्य केलं असेल. तर या तिघी गोष्टींमुळे आज हिंदू धर्म टिकला आहे. त्याने आज कुठल्याही धर्माला सहकार्यच केलंय किंवा कुठल्याही दुसऱ्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला सहकार्यच केलंय. त्याच्यानंतर हिंदू धर्मातल्या लोकांनी त्याग केलाय. एक वेळेस आपल्याला नको पण समोरच्याचं त्याचं चांगलं होत असेल तर त्याला द्यायला पाहिजे. आणि समर्पण म्हणजे का स्वतःला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीसाठी समर्पण करून देणं. म्हणजे कुठलीही अडचण असेल कोणाच्या, आज तुम्ही बघत असाल कुठे, हे तुम्हाला मला शिकवायची गरज नाही. आज तुमच्या बाजूच्या व्यक्तीला तो जर कुठे अडचणीत असेल तर तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही पडणार, बाबा त्याला तू मदत कर. तुम्ही स्वतःहून जाता, अरे त्याला त्याचा होतो का, त्याला माझी मदतीची गरज आहे, मला त्याला समर्पण करायचं आहे, मला त्याला मदत करणं गरजेचं आहे. ही तुमची व्याख्या हेच आहे का तुम्हाला माणुसकी शिकवतं हिंदू धर्म, तुम्हाला एकमेकांशी जुळणं शिकवतं. आणि हिंदू धर्म हेच आहे का बाबा अध्यात्म एक त्या विषयात येतो का बाबा हिंदू धर्म अध्यात्माशी जुळलेला आहे. आणि सर्वात शेवटचा मार्ग सगळे सांगून गेलेत, साधू संत म्हणजे म्हणतो ना आपण, ते सर्व सांगून गेले का शेवटी मनुष्याला जन्म झाल्यानंतर त्याला एकाच दिवशी त्याचा शेवट हा होणार आहे. आणि त्या शेवटच्या क्षणी माणूस हा अध्यात्माकडे वळतो. ते अध्यात्म शिकवणारा म्हणजे हिंदू धर्म. पण खूप लोकांचं झालं असं म्हणणं आहे की ही जी मानसिकता आहे ही खूप डेंजरस मानसिकता आहे. कोण बोललं असं? ते
खूप AIMIM चे नेते बोलतात. पण त्यांचं कामच बोलणं आहे ना. ते त्यांची मानसिकता काय आहे? त्यांची मानसिकता पण तीच आहे ना. ते ज्या पक्षाची बाजू मांडताय, ज्या धर्माची बाजू मांडताय, ते याच्यापेक्षा जास्त डेंजरस आहे. इस्लाम धर्म. हां, ऑब्व्हियसली. कारण की तुम्ही बघा ना, मला सांगा, त्यांचं मी सगळ्यांबद्दल नाही बोलत आहे. पण ज्या गोष्टीचं ते समर्थन करतात, त्या गोष्टीबद्दल बोलतो. हिंदू धर्मला जर ते डेंजरस म्हणत असेल, तर मग ते ज्याचं समर्थन करताय, ते काय आहे? ते तर भयानक डेंजरस आहे. कारण की हे सांगणं मला काही वाटत नाही का बाबा हे सगळ्यांना माहिती आहे ते. हा जेवढ्या काही गतिविधी होत आहेत, ज्या काही नुकसान गोष्टी होत आहेत, देशाला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी होत आहेत, त्या सगळ्या त्याच संघटनांकडनं होत आहेत. डेंजरस कोणतं आहे? हिंदू धर्मातलं कोणी बॉम्बस्फोट नाही केला अजूनपर्यंत, कोणी गोळीबार नाही केला. मग ज्या लोक ज्या गोष्टीचं समर्थन करताय ते महाभयानक डेंजरस आहे. दादा, आता आपण या पॉडकास्टच्या शेवट आलेलो आहोत. वन पीस ऑफ ॲडवाइस तुम्ही काय द्याल मला आणि प्रेक्षकांना? मी एवढंच सांगू इच्छितो, मी एक धुळे शहरातला, धुळे जिल्ह्यातला एक छोटासा कार्यकर्ता आहे, एक तुमचा भूमिपुत्र आहे, एक तुमचा मुलगा आहे. मी एवढंच सांगू इच्छितो का आज या धुळे शहरामध्ये ज्या पद्धतीने लोक व्यवसायात असो, आपल्या करिअरच्या बाबतीत असो, ज्या पद्धतीने ते सिरियस असायला पाहिजे, त्या पद्धतीने ते सिरियस नसून त्यांनी ह्या बाबतीत खरंच विचार करायला पाहिजे का आपण आपलं भविष्य काय, आपल्या भविष्याचा विचार न करता आपण करतो काय. तर 100% मी एकच ॲडवाइस देईल या तरुणांना, ॲडवाइस देईल या शहरातल्या तरुणांना, का तुम्ही स्वतःचं भविष्य बघायला हवं. कारण की धुळे शहरातल्या तरुणांना, भरपूरशा काही लोकांना असं वाटतंय का फार कमी वयात, कमी वेळात, कमी काळात आपण मोठं व्हायला हवं. तर कोणीही कमी काळात, कमी वयात मोठं होत नसतं. याच्या मागे प्रत्येकाचं एक संघर्ष असतो, एक त्याग असतो, एक म्हणतो आपण म्हणतो ना मेहनत असते. तर कुठलीही गोष्ट मोठं होण्यासाठी मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. म्हणजे एक वाक्य आहे का सक्सेसफुल माणसाला सक्सेस होण्यासाठी मेहनतच करावी लागते. सक्सेस होण्यासाठी शॉर्टकट नसतो. म्हणून जर तरुणाने जर मेहनत केली तर भविष्यात येणाऱ्या 5 वर्ष, 10 वर्षात तो त्याच्या मध्यम वयाच्या काळामध्ये तो चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतो, सक्सेसफुल होऊ शकतो. याचा फक्त त्यांनी विचार करावा. कारण आजची आयडिओलॉजी काय आहे, तरुणांनी एका चांगल्या व्यक्तीने जो तुम्हाला खरंच तुमचा काहीतरी चांगला विचार तुमच्याबद्दल करतो किंवा चांगल्या कामामध्ये तुम्हाला मदत करतो, त्याच्या मागे उभं राहण्यापेक्षा जो वाईट कामामध्ये उभं करतो, जो वाईट शोक लावतो, जो वाईट काळात तुम्हाला म्हणजे वाईट गोष्टींसाठी मदत करतो, त्याच्या मागे जास्त लोक फिरतात. ही धुळे शहराच्या तरुणांची आयडिओलॉजी आहे. ही आयडिओलॉजी बदलायला हवी. ही बदलल्यानंतरच तरुण मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय चांगला करू शकतो किंवा मग भविष्यात त्यांचं जे करिअर आहे ते खाली फॉल होतं आणि त्या पद्धतीने त्यांना नंतर दिशाहीन होऊन जातात. तर भरपूरशांना भविष्य हे त्यांचं कळत नाही. तर त्यांनी स्वतःचा विचार करावा, त्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं. ही माझी मनापासून वन पीस ॲडवाइस आहे तरुणांना. एक शेवटचा प्रश्न आणि मग पॉडकास्ट एंड होऊन जाईल आपला. तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेली एक ॲडवाइस आणि जी तुम्ही आजही फॉलो करता? माझ्या वडिलांनी एकच सांगितलं, कुठल्याही क्षेत्रात जा. आज मी राजकीय क्षेत्रात आहे. आज मी राजकीय क्षेत्रामध्ये जरी असलो तर भविष्यात तुला तुझं बघायचं आहे. पण एकच मंत्र देतो, पुढे जात असताना जर डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि लोकांना फक्त हात जोडायचे. आज एवढ्या राजकीय 40 वर्षाच्या कार्यकाळात माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला नाही किंवा मी कोणाशी वाद केलेला नाही किंवा कोणाला उलटं बोललेलो नाही किंवा कोणाला कुठल्याही प्रकारचं मी दुखवलं नाही. पण ह्या गोष्टी जर तू फॉलो केल्या तर तुलाही कोणाचाही त्रास होणार नाही किंवा तुला कोणत्याही गोष्टीमुळे अडचण येणार नाही. बाकी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना थोड्या छोट्या मोठ्या अडचणी येतात, त्यातनं तू टॅगल करायचं, संघर्षाशिवाय बाहेर निघून जायचं. पण एक मोठा सल्ला दिलाय, डोकं शांत करून तोंडाने गोड बोलायचं आणि हात जोडायचं आणि पुढे चालत जायचं. धन्यवाद दादा, आपण हे पॉडकास्ट दिलं त्यासाठी आपलं मनापासून आभार. धन्यवाद. पुढच्या वेळेस मी एका नगरसेवकाशी पॉडकास्ट घेईल अशी माझी मनापासून इच्छा आहे. नगरसेवक नसून मी समाजसेवक आहे. मी तुमच्या सर्व जनतेचा सेवक म्हणून काम करायची इच्छा आहे. नगरसेवक हा नंतरचा भाग, पण मी पहिले सर्वांचा सेवक म्हणून काम करायची इच्छा आहे माझी. आणि नक्कीच पुढच्या वेळेस एक चांगल्या काहीतरी शिखर गाठल्यानंतर मी तुम्हाला नक्की भेटेल. 100% दादा.
धन्यवाद. धन्यवाद.